आज बघा मी मस्त अशी बर्गरची रेसिपी बनवणार आहे. खूप मस्त झालेला. तर इथे बघा आपल्याला पहिलं जी टिक्की जी असते त्याचं सारण बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले मीडियम साईजचे आणि मस्त आपल्याला बारीक किसणी जे आहे ते किसून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी उकडलेले थोडेसे अगदी एक छोट्या वाटीने अर्धी वाटी मी मटर घेतलेले आणि एक कांदा जो आहे बारीक तुकड्यामध्ये कट करून घेतलेला आहे आणि अद्रक लसूण आपल्याला बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारी अशी कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला आणि थोडंसं मी 2 चमचे जे आहे ते तांदळाचं पीठ घेतलेलं होतं. जर तुम्हाला तांदळाचं पीठच्या ऐवजी तुम्ही पोहेसुद्धा भिजवून वापरू शकता आणि त्याच्यामध्ये बघा आपल्याला 1 चमचा मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे आणि अर्धा चमचा धनेपूड, चवीपुरतं मीठ, चाट मसाला आणि थोडासा मी गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा इतका. अशा प्रकारे आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये फक्त कलरसाठी थोडीशी पाऊण चमचा हळद टाकलेली आहे आणि मी वरून अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल. आता व्यवस्थित आपल्याला एक मस्त मऊ असा डो बनवून घ्यायचा आहे आणि आता बघा मी मस्त झालेलं आहे. एकदम नरम आपल्याला मळून घ्यायचं असं आणि मस्त आपल्याला असं हातावरती घेऊन मस्त व्यवस्थित आपल्याला हातावरती जर टिक्कीचा शेप द्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे घेऊन हातावरती गोल फिरवत बघा अशा मी सर्व जी टिक्की आहेत मी अशा प्रकारे बनवून घेतलेल्या आहेत. तर आपल्या 4 टिक्क्या झालेल्या होत्या. तर बघा इथे टिक्की जी आहे ती आपली तयार आहे. आता मी शालू फ्राय करणार आहे. डीप फ्राय करायचं नाही आहे आपल्याला. अगदी थोड्या तेलामध्ये जे आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवरती मी 10 मिनटं मला लागलेले आहेत आणि असं मस्त दोन्ही साईडनं आलटून पलटून आपल्याला असं गोल्डन होईपर्यंत अशा प्रकारे बघा आपल्याला खमंग अशी टिक्की फ्राय करून झालेलं आहे. तर आता त्याच पॅनमध्ये मी अगदी थोडंसं 1 चमचा बटर घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जी आपण बर्गरचे बन जे आहेत ते आपल्याला मस्त असं मंद आचेवरती एकदम गोल्डन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं. बघा अशा प्रकारे दोन्ही खालचा आणि वरचा भाग फ्राय करून घेतलेला आहे बटर लावून. तर आता इथे आपल्याला बर्गर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी बघा मी 1 चमचा टमॅटो केचप घेतलेला आहे. तो आपल्याला खालचा जो भाग आहे त्याला आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती जी लेटेस जी आहे ती सर्व बाजूने आपल्याला एकदम गोल अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती जी फ्राय केलेली टिक्की आहे ते आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे आणि खूप सारं असं चीज जे आहे मी किसणीने किसून असं स्प्राईड केलेलं आहे आणि त्याच्यावरती बघा मी ते 3 टमॅटोचे साईज जे आहेत ते पातळ तुकड्यामध्ये कट करून घेतलेले आहेत ते पण ठेवून घेतलेले आहेत आणि परत त्याच्यावरती मी जो कांदा आहे गोल आकारामध्ये कट केलेला ते तुम्हाला आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि ते जो वरचा जो भाग आहे आपल्या बर्गरचा त्याला मी चिली सॉस जे आहे ते लावून घेतलेलं आहे आणि असा बघा आपला मस्त असा बर्गर तयार झालेला खायला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, छान छान